नमस्कार. तर आज आपण आरपी म्हणजेच रेटिनाटिस पिगमेंटोसा विषयी चर्चा करूया. याला आरपी म्हणजेच रातआंधळेपणा असे देखील म्हणतात. दुःखाची गोष्ट अशी आहे की अजून याचा काही उपचार नाहीये आणि वर्षानुवर्षे यावर रिसर्च सुरू आहे. परदेशात देखील खूप डॉक्टर्स यावर रिसर्च करत आहेत, परंतु अजून काही विशेष यश नाही मिळाले आहे. प्रगतिशील देशात देखील आरपीचा उपचार न मिळणे ही खरंच खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे. अशामध्ये आजारी माणसाने जायचे तरी कुठे? त्याचे भविष्य काय असेल आणि काय त्याच्या आजाराचा काही उपाय आहे? या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याकरिता आपल्या समोर आहेत संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटल. 25 वर्षांपासून संजीवन हॉस्पिटल या कठीण आजाराचा उपचार करत आहे आणि पेशंटना नवीन आयुष्य देत आहे. संजीवन नेत्रालय एक मोठे आयुर्वेदिक डॉक्टर, MBBS DNB डायबिटोलॉजिस्ट जे रातआंधळेपणाच्या रोगाशी लढत होते आणि खूप कंटाळले होते. अमेरिकेमध्ये मोठ्यात मोठा किमती उपचार करून देखील जेव्हा त्यांना कोणता फायदा झाला नाही, त्यानंतर ते संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटलला आले आणि इथे त्यांच्या आजारावर योग्य उपचार झाला. तर आज आपल्यासोबत आहेत संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटलचे फाउंडर डॉक्टर अशोक सूर्यवंशी, जे एक PhD देखील आहेत. यांची ओळख फक्त इथेच संपत नाही. यांनी युनायटेड किंगडम मधून नॅचरल हर्बल मेडिसिन्समध्ये मास्टर्स देखील केले आहेत आणि तसेच ते एक योग्य होमिओपॅथ आहेत. आणि सर्व केसेसमध्ये त्यांची यशस्वीपणे मदत करताना डॉक्टर शिल्पा आणि डॉक्टर दिव्या. तर मग चला यांच्याशी गप्पा मारूया आणि या आजाराबद्दल अजून विस्तारपूर्वक जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर अशोक. तर सर, काय तुम्ही हे सांगू शकता की आरपी म्हणजेच रातआंधळेपणा नक्की काय आहे आणि हे कशामुळे होते? आरपी म्हणजे रेटिनायटिस पिगमेंटोसा. याला मराठीमध्ये रातांधळेपणा देखील म्हटले जाते. हा एक अनुवांशिक आजार आहे, म्हणजे जो आपल्या आई वडिलांकडून मुलांमध्ये येतो आणि हा पुढच्या पिढीला होण्याची सुद्धा शक्यता असते आणि याच प्रकारे हा पूर्ण परिवारामध्ये देखील पसरू शकतो. याचा रेटिनावर परिणाम होतो. डोळ्याच्या आतील एका पडद्याला रेटिना म्हणतात, ज्यात 2 प्रकारच्या पेशी असतात, रॉड्स आणि कोन्स. या दोन्ही पेशी वेगवेगळे काम करतात. रॉड्स पेशी रात्री दिसायला मदत करतात आणि कोन्स दिवसा दिसायला आणि रंग ओळखायला मदत करतात. आरपी मध्ये आधी रॉड्स खराब होतात, ज्यामुळे रात्री दिसणे अवघड होते आणि साइड विजन पण कमी होते. हळूहळू कोन्स देखील खराब होतात आणि दिसायला पूर्णपणे बंद होते. हा आजार 3-4 हजार लोकांमधून एकाला होतो. यात 50% पेक्षा जास्त लोकांमध्ये फॅमिली हिस्ट्री आढळते. जर आई वडील किंवा आजी आजोबा यांना हा आजार असेल तर मुलांना देखील या समस्येचा त्रास होऊ शकतो. पुढच्या पिढीला देखील हा रोग होऊ शकतो, पण हे गरजेचे नाही की फॅमिलीमध्ये सगळ्यांनाच हा आजार होईल. कोणाला हा आजार होईल आणि कोणाला नाही पण. डॉक्टर शिल्पा, काय तुम्ही आम्हाला आरपी म्हणजेच रातआंधळेपणाच्या गंभीरतेबद्दल सांगाल का? ही एक जेनेटिक आय डिसऑर्डर आहे. आरपी म्हणजे रातआंधळेपणाची सुरुवात लहानपणापासूनच होते आणि वयानुसार वाढतच जाते. यात सर्वात आधी रॉड्स पेशी खराब होतात, ज्यामुळे रात्री दिसणे आणि साइड विजन कमी होतात आणि त्याच्याबरोबरच कोन्स देखील खराब होतात आणि दिसायला पूर्णपणे बंद होते. काही जणांना हे लहानपणापासून असतात आणि काही जणांना वयानुसार होते. वेगवेगळ्या लोकांना हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर सर, मला अजून एक विचारायचंय, जर का हा आजार लहानपणीच झाला तर हा लक्षात कसा येतो आणि काय तुम्ही यावर काही प्रकाश टाकू शकाल? हे बघा, जर परिवारात आरपी किंवा रातांधळेपणाचा इतिहास असेल तर लवकरात लवकर मुलांच्या रेटिनाची तपासणी करणे फारच आवश्यक आहे. जितक्या लवकर समजेल तितके उत्तम. आणि जसे लक्षात येईल तसे लगेच आयुर्वेदिक उपचार सुरू केले पाहिजेत. यामुळे परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली जाईल आणि आपण हा आजार बरा करू शकतो. डॉक्टर दिव्या, रातआंधळेपणा शोधण्यासाठी कोणती टेस्ट करतात? आरपी किंवा रातआंधळेपणाच्या मुख्य टेस्ट आहेत जेनेटिक टेस्ट, ERG, VEP आणि व्हिज्युअल फील्ड सारख्या टेस्ट असतात. जेनेटिक टेस्टने लक्षात येतं की रोग अनुवांशिक म्हणजे जेनेटिक आहे की नाही, कारण आरपी मध्ये जास्तीत जास्त केसेस जेनेटिकच असतात. खूप कमी शक्यता असते की नॉन जेनेटिक आहे. आणि ERG, VEP आणि व्हिज्युअल फील्ड सारख्या टेस्टमुळे रोगाची प्रगती किती आहे ते समजते. डॉक्टर अशोक, असे म्हटले जाते की रातआंधळेपणाच्या आजाराचा जगभरात कुठेही उपचार नाहीये. तर मग अशा परिस्थितीत संजीवन नेत्रालयमध्ये याचा उपचार कसा होतो? काय तुम्ही याबद्दल आम्हाला सांगाल? हे खरं आहे की आरपी किंवा रातांधळेपणावर पक्का इलाज नाहीये, यात काही शंका नाही. 100 वर्षांपेक्षा जास्त शोध घेऊन देखील यावर औषध उपलब्ध नाही.
आणि औषध न मिळाल्यामुळे पेशंटची ट्रीटमेंट होऊ शकत नाही आणि जगभरात लाखो लोक त्यांची दृष्टी गमावत आहेत. परंतु संजीवन नेत्रालय मागील 25 वर्षांपासून या आजाराचा यशस्वीपणे उपचार करत आहे आणि देश विदेशातून आलेले रुग्ण आमच्याकडून उपचार घेऊन एक सुखकर आयुष्य जगत आहेत, ज्यात ॲलोपॅथिक डॉक्टर देखील सामील आहेत. एक डायबेटॉलॉजिस्ट म्हणजेच शुगर स्पेशालिस्ट गेल्या 13 वर्षांपासून आरपीने आजारी होते. त्यांनी अमेरिकेत उपलब्ध असलेली महागडी जीन थेरपीद्वारा उपचार करून घ्यायचा विचार केला. पण जेव्हा त्यात काही शाश्वती नसल्याचे समजले तेव्हा ते निराश झाले. शेवटी त्यांनी संजीवन नेत्रालयाबद्दल ऐकले आणि आमच्या उपचारामुळे त्यांच्यात सुधारणा झाली. 2 महिन्यातच त्यांची नाईट विजन म्हणजे रात्री दिसण्याची क्षमता सुधारली आणि काही महिन्यातच दिवसा बघायची क्षमता देखील सुधारली. आणि हे सर्व झाले संजीवन नेत्रालयमध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर. त्यांना वाटले नव्हते की इतक्या लवकर त्यांना इतका चांगला गुण येईल. त्यांच्या दृष्टीमध्ये 660 पासून 612 पर्यंत सुधारणा झाली आणि ते त्यांच्या प्रोफेशनल लाईफमध्ये परत आले आहेत. त्यांनी आम्हाला धन्यवाद करत एक ईमेल पाठवला आहे, जो मी तुम्हाला आता दाखवू इच्छितो. हे बघा. मी एक MD डायबेटॉलॉजिस्ट आहे. 13 वर्षापूर्वी माझ्या लक्षात आले की मला आरपीचा त्रास आहे. मी खूप मोठ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन नेत्ररोग तसेच रेटिना तज्ज्ञांना दाखवले. मग मी जीन थेरपी करायचा देखील विचार केला, ज्याचा खर्च जवळजवळ 8 करोड रुपये होता. इतके पैसे खर्च करून देखील डॉक्टरांनी बरे व्हायची गॅरंटी दिली नाही. तेव्हा मी तो प्लॅन ड्रॉप केला आणि कोणता तरी पर्यायी उपाय करायचे ठरवले. तेव्हा मला कोणीतरी संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटलबद्दल सांगितले. डॉक्टरांनी जेव्हा माझे उपचार सुरू केले त्यावेळी मला डोळ्याला खूपच कमी दिसत होते. पण फक्त 2 महिन्यांच्या उपचारानंतरच माझ्या रात्रीच्या दृष्टीमध्ये खूपच फरक जाणवला आणि 3 महिन्यांच्या आयुर्वेदिक उपचारानंतर माझ्या दृष्टीमध्ये खूपच सुधारणा झाली आणि उपचाराच्या 4 महिन्यानंतर माझ्या दृष्टीमध्ये 660 तून 612 पर्यंतचा फरक पडला. संजीवन नेत्रालयाने मला माझा आत्मविश्वास परत दिला आणि माझ्या जीवनाला सुंदर बनवले आहे. मी संजीवन नेत्रालयाचा मनापासून आभारी आहे. माय हार्टफेल्ट थँक्स टू संजीवन नेत्रालया. वाव, ग्रेट सर. बघितलं तुम्ही, भलेही जगभरात याचा काहीही उपचार नसेल, पण आता तुम्हाला रातंधळेपणाला घाबरायची गरज नाहीये, कारण आयुर्वेदातच याचा उपचार आहे. संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटलचे फाउंडर डॉक्टर अशोक सूर्यवंशींनी आपल्याला विश्वास दिला आहे की एक रातंधळेपणाच नाही, तर डोळे आणि रेटिना संबंधित कोणत्याही आजाराचा उपचार तुम्ही संजीवन नेत्रालय आयुर्वेदिक आय हॉस्पिटलमध्ये करू शकता. इथे येऊन तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करा आणि तुम्हाला असलेल्या आजारांपासून सुटका करून घ्या. पुढील व्हिडिओमध्ये आपण ग्लुकोमा म्हणजे काचबिंदूबद्दल चर्चा करूया, जी ऑप्टिक नर्व्हज म्हणजे पडद्याच्या नर्व्ह संबंधित समस्या आहे आणि जगभरात आंधळेपणासाठीचे दुसरे प्रमुख कारण आहे. संजीवन नेत्रालयमध्ये याच्या उपचाराची पद्धत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू.